मला ना तुझीच लाईफ बेस्ट वाटते. का ग? का ग काय बघ ना, नाही तर मला सकाळी लवकर उठा, ऑफिसची तयारी करा, बेबोला मस्का मारा, मग ती ऑफिसला पोहोचवणार, ऑफिसला जाऊन काम करा, ऑफिसची चिडचिड म्हणजे बॉसची चिडचिड, मग तिथून घरी या, घरी आल्यावरती पण ऑफिसचे फोन अटेंड करा, मेल करा, ह्याव करा त्याव करा, हे सगळं करता करता ना डोकं मॅट होऊन जातं. काय ग शरू, मी अशी रोज बसलेली असते का? हो ताई, तू आज बसलीस, पण तू कशी तुझी तुझी बॉस आहेस ना, स्वतःची, तुझ्या मर्जीने सगळं करू शकतेस. म्हणजे आता काम करायची इच्छा झाली तर काम करा, आता आराम करायची इच्छा झाली तर आराम करा. आम्ही कसं घड्याळाच्या काट्यावरती नुसते धावत असतो, म्हणजे लेट झाला तरी बॉसचा ओरडा खा आणि ते ट्रॅफिक सुद्धा फेस करा. कळतंय मला सगळं शरू, पण मला पण आज वेळ मिळालाय ना, म्हणून तर पुस्तक वाचतेय. कसलं पुस्तक वाचतेस ग ताई? आई शपथ, लव्ह स्टोरी. ओ, ताई तर आता लव्ह स्टोरीचीच पुस्तकं वाचणार ना, करेक्ट. शरू, तू अशी नेहमी चेष्टा करत जाऊ नको हा माझी. आणि त्यात काय, मला वेळ मिळालाय, मी वाचते. आणि माझं वाचून झालं ना की तूही वाच, तुला पण आवडेल. लव्ह स्टोरी आहे. सगळ्यांना आवडते, फक्त एका व्यक्तीला नाही आवडत. कोणाला? दुसरं कोण? तो शायनर मिस्टर जय खानोलकर. आवडत नाही का ग ताई? शायनर आहे ना तो. एक मिनिट, त्याला आवडत नाही हे तुला कसं काय माहित? काय झालं माहितीये का, आमच्या ऑफिसमध्ये ना फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन होतं. सगळे त्याला घाबरतात म्हणून त्याला कोणीच गिफ्ट नाही दिलं. मी म्हणलं बिचाराला गिफ्ट नाही दिलंय तर मी आपलं देते, म्हणून मी पुस्तक दिलं आणि ते लव्ह स्टोरीचं होतं. तर मला म्हणतो कसा की आय डोंट लाईक लव्ह स्टोरीज. अरे बाई, हा जगातला पहिला प्राणी असं ज्याला लव्ह स्टोरी नाही आवडत. मला ना जरा क्रॅकपॉटच वाटतो तो. शरू, पण तुला कळायला हवं ना, तू त्याला लव्ह स्टोरीचं पुस्तक दिलंच का? बिझनेसचं पुस्तक द्यायचं ना. ताई, तुला एवढं पण कळत नाही, ते सगळं त्याला जमतं, पण प्रेमात पडायचं त्याला जमत नसावं, म्हणजे असं मला वाटतं. हा, म्हटलं हे पुस्तक दिलं, जरा वाचलं तर त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल, आणि प्रकाश पडला तर त्याच्या आईची अट पूर्ण होईल ना. नाही तर ती अट पूर्ण नाही केली तर गौतमाने म्हणजे अगं तो अट पूर्ण करणारच आहे, करेलच तो. हा, तेवढा विश्वास आहे माझा त्याच्यावरती. शब्द दिला ना त्याच्या आईला, मग तो नक्की पूर्ण करेल. आणि बघ तू, त्याच्या आयुष्यात पण कोणतरी येणारच. त्याचं लग्न होणार, मग तुझी आणि गौतमची वाट मोकळी होणार. तू नको टेन्शन घेऊ. नक्की त्याच्या आयुष्यात कोणीतरी येईल आणि तो प्रेमात पडेल ना? हो, असं कसं नाही पडणार? त्याला प्रेमात पाडू ना आपण, तेवढाच जुगाड येतो मला करता. तू नको टेन्शन घेऊ, त्याला प्रेमात पडायला मी लावणारच, खरंच. तू नको टेन्शन घेऊ. हा, मी निघते आता, मला उशीर होता. हा, चला. मम्मी, डब्बा.